किल्ल्यावरील ही प्रसिद्ध मेंढी तोफ भारतातील सर्वात लांब रेंजच्या तोफांपैकी तिसऱ्या क्रमांकावर येणारी ही मेंढी तोफ आपल्याला इथे या किल्ल्यावर पाहायला मिळते। आता या मेंढी तोफचं वैशिष्ट्य बघा, या मेंढी तोफला हिचं वजन 14 टन वजन या मेंढी तोफचं आहे। पण आणली कशी हा आजही इतिहासकारांना याचा प्रश्न पडतो। तर शक्यतो या तोफ आपल्याला पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे। तोफ जी असते हिच्यामध्ये समोरून गोळा दागला जातो, त्या अगोदर हिच्यामध्ये पूर्ण बारूद भरला जातो या तोफमध्ये। आणि ही बत्ती आहे इथं समोर, ही जी बत्ती तुम्हाला दिसते इथं आग लावल्या जाते त्यावेळेस हिची रेंज 9 किलोमीटर पर्यंत आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते। ह्या तोफची रेंज 9 किलोमीटर पर्यंत। आणि इथं पूर्ण आपण मिला मेंढीचं हे लावण्यात आलेलं आहे, त्यामुळे हिचं नाव मेंढी तोफ असं म्हणलं जातं। याच्यावरती उर्दू भाषेमध्ये लिहिलेलं आहे, ते आपल्याला सांगता नाही येणार काय लिहिलेलं आहे ते। आता मेन हे जी इथं बनवलेली ही तोफ आहे, एक तर ही वेगवेगळ्या भागांमध्ये इथं आणून असेंबल करून एक तर ठेवल्या जाऊ शकतं, किंवा ती जी आणली असेल तर ते आणणाऱ्यांनाच माहिती आहे, ते एवढं तर नाही सांगता येणार। आणि हे जे दिसतंय ना, तर हे पूर्ण लोखंडाचं आहे मित्रांनो, हे पूर्ण लोखंडाचं आहे। आणि असं एक मेकॅनिझम आहे की याच्या खालून ही तोफ हिला बिंगिल्या जाऊ शकत होतं त्या काळामध्ये। तर आता ही पूर्ण पंचधातूची बनलेली तोफ आहे। आता ही तोफ जर आपण व्यवस्थित बघितली तर ही तोफ तुम्हाला एक 60 डिग्री अंशामध्ये फिरते फक्त ही तोफ। कारण जर शत्रू इथपर्यंत आला आणि जर त्यांनी या तोफपर्यंत तो आला तर तो सर्वप्रथम ह्या तोफेला बिंगून डायरेक्ट किल्ल्यावरला पूर्ण उद्ध्वस्त करण्याची ताकद ह्या तोफेमध्ये आहे, तरी पूर्ण किल्ला उद्ध्वस्त करू शकते। त्यामुळे हिला बनवण्यातच हिचं स्ट्रक्चर असं आणलेलं आहे की ही तोफ किल्ल्याकडे वळवल्या जात नाही। ही तोफला इथं लॉक सिस्टम बनवण्यात आलेलं आहे। आता हे लॉक सिस्टम इथं खाली जाण्यासाठी आपल्याला जागा नाही आहे किंवा ती बंद करण्यात आली, त्यामुळे आपल्याला ती बघता येणार नाही। पण जर वेळ मिळाली तर आपण नक्कीच बघू यायला। आता ही तोफ किल्ल्याचा जेवढा भाग पूर्ण खुला भाग आहे त्या भागाकडे वळवण्यात येते, पण ही तोफ कधीही इकडे वळवण्यात येत नाही। आता आणखी एक महत्त्वाचं या तोफचं, जर शत्रू सैन्य इथं आलंच आणि ह्या तोफला जर वळवून किल्ल्याकडे करण्याचा प्रयत्न केला तर ह्या तोफेला प्रोटेक्शन म्हणून या समोरचा जो बुरुज दिसतोय आपल्याला, त्या बुरुजावरती एक तोफ आहे। तिथून जे सैनिक असायचे ते तिथून इथं येणाऱ्या या शत्रू सैन्यावरती सहज मारा करून त्यांना मारण्याचं काम किंवा त्यांना इथून दूर करण्याचं काम त्या तोफमधून केलं जायचं। तिची रेंज साधारणतः इथपर्यंत असेल किंवा इथून समोर असू शकते, आज ते आपल्याला तिथं गेल्यावर कळेल।